बातमी मुंबईतल्या रेसकोर्स संदर्भातली आहे। महालक्ष्मी रेसकोर्स जागेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आलाय। महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकर जागा अखेर मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यास राज्य सरकारची मंजुरी आहे। या जागेवर पालिका सेंट्रल पार्क, ओपन स्पेस आणि गार्डन बांधणार आहे। महालक्ष्मी रेसकोर्सची एकूण 211 एकर जागा रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला 1914 साली भाडे करारावर देण्यात आली होती। 99 वर्षांचा हा करार 2013 मध्ये संपुष्टात आला। उर्वरित 91 एकर जागा रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला भाडे करारावर देण्यात येणार आहे। महालक्ष्मी रेसकोर्सची एकूण 211 एकर जागा आहे। 120 एकर जागेवर सेंट्रल पार्क, ओपन स्पेस आणि गार्डन बांधण्यात येईल। 120 एकर जागा बीएमसीला देण्यास सरकारनं मंजुरी दिली आहे। 39 एकर जागा रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला देण्यात येणार आहे। जमिनीची का खालती असो, अंडरग्राऊंड कार पार्कची पण गरज नाहीये, क्लब हाऊसची गरज नाहीये। जसं मोकळं मैदान आहे तसं मोकळं मैदान राहूनच तिथे लँडस्केपिंग झालं पाहिजे। नाही, आम्ही याच्यात चौकशी पण करणार आहे की त्या क्लबमधून RWITCच्या वतीने हा जो काही तिथे डील केलं गेलंय, कोणाच्या फायद्यासाठी केलं गेलं, कोणकोणत्या बैठकीत होतं, ह्याच्यावर आम्ही चौकशी लावूच आणि जे त्याच्यात गिल्टी असतील त्यांच्यावर कारवाई करू। पण आजच्यासाठी आमची मागणी ही आहे की मुख्यमंत्र्यांच्या, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मित्राला ही जागा जाऊ नये, ही आमची मागणी राहील आणि याच्यासाठी आम्ही लढा पण उभारू। एकदा सुरुवात केली होती मागच्या सरकारमध्ये, मग कुठं अडकलं, कोण त्यांना भेटलं, मग महालक्ष्मीतलं त्याने महालक्ष्मी राहिली बाजूला, लक्ष्मी दर्शन झालं का, काय झालं, का थांबलं, ते थांबलं का, आणि ते आम्ही करण्याचं धाडस केलंय।